मराठी बिझनेस एंटरप्रेनर आणि फायनान्स या सिरीजमध्ये एक मराठी व्यावसायिक आज आपल्या सोबत आहेत. मराठी एंटरप्रेनर बिझनेसमॅन तुम्ही झालात, पण एक सीए टियर 2 लेवलचा स्टाफ आहे. हा एक ब्रिज असतो ओनर आणि सीए मध्ये. तर टियर 2 लेवलचा स्टाफ जेव्हापर्यंत प्रॅक्टिकली ट्रेन नाही होणार ना, तर ही गॅप वाढतच राहणार आणि जी वाढते आहे. त्यामुळे आमची कंपनी GGC ग्रीन ग्रोथ कन्सल्टन्सी हिचा जन्म झालेला या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी. आज हजारोपेक्षा जास्त स्टुडंट्सना आपण ट्रेन करून झालोय. सिम्पल होतं. वी जस्ट स्टार्टेड 1, 2, 3, 4 मल्टिपल सेमिनार्स घेतले. मोर दॅन 200+ सेमिनार्स आम्ही घेतले. तर मग व्हर्च्युअली हे कोर्स करण्याचा उद्देश हा होता की मास ऑडियन्सपर्यंत आपण ही प्रॅक्टिकॅलिटी पोहोचवली पाहिजे. कारण फिजिकली आम्ही सगळ्या जागेवरती बिंग अ प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट नाही राहू शकत. मग एवढं कठीण डोक्याला मुंग्या विषय तुम्ही कसा त्याला एक फन, कारण तुम्ही जेव्हा सेमिनार घेता लोकांपर्यंत पोहोचवता त्याला इंटरेस्टिंग बनवणं, ह्यासाठी काय तुम्ही गोष्टी केल्या का? सगळ्यात पहिले तर ही प्रोसेस समजावी लागली आम्हाला. ठीक आहे. कारण फायनान्स हा वर्डच आल्यानंतर मटेरियलिस्टिक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. तर आपण एक्सपिरियन्सेसच्या माध्यमातून मुलांना ती पद्धत शिकवण्यात जास्त बिलीव्ह करतो, ज्याच्याने ते प्रॅक्टिकल ओरिएंटेशन करू शकतात. GGC काय काय कोर्सेस घेते असेल? GGC फायनान्स मॅनेजमेंट, ऑडिट्स, टॅक्सेशन, बिझनेस सेटअप, रजिस्ट्रेशन, टॅक्स ऑडिट, GST, अॅन्युअल कम्प्लायन्सेसचा कोर्स, ह्युमन रिसोर्सवरती HRMचा एक कोर्स काढलेला. त्याच्यानंतर बिझनेस ॲनालिटिक्स, फायनान्शियल लिटरसी फॉर किड्स पण एक कोर्स आहे आपल्याकडे. किड्स म्हणताय तेव्हा 2nd स्टँडर्डपासनं मुलं हा कोर्स करू शकतात. तुम्ही 2nd स्टँडर्डच्या स्टुडंट्सला फायनान्शियल लिटरसी शिकवता? ऑब्व्हियसली. साधारण काय कॉस्ट ब्रॅकेटमध्ये हा बसतो? आम्हाला आहे की नाही मासमध्ये जायचं होतं, तर आमचे कोर्सेस च्या फीसपासून चालू होतं. अजून आमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो कमावता नाही आहे. कोणत्या पण महिन्यात असं पैशाची तंगी व्हायची तर माझी आई मला असं कधीच नाही म्हणायची की बेटा पैसे कमी आहे. ती मला म्हणायची की या महिन्यात आपण आहे की नाही सांभाळून पैसे खर्च करूया. तर आता CA बनल्यानंतर काय समजतं, कॉस्ट कटिंग शिकवत होती ती मला. मी तिच्यासोबत जात होतो मार्केटमध्ये. भाजी विकत घेताना रेटचं निगोशिएशन करायची. त्या ठेल्यावर काम नाही जमलं, दुसरा ठेला, तिसरा ठेला, ॲनालिसिस करत आहे, कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करत आहे. हे सगळं जेव्हा तुम्हाला आईकडनं शिकायला भेटत आहे तर फायनान्स मटेरियल्सची कुठे झालं? फायनान्स तर आपल्या अवतीभोवतीच आहे. आपल्याला काय शिकवलं आहे? इन्कम मायनस एक्सपेन्स इक्वल टू सेव्हिंग्स. पण मी पाहतो काय आहे की माझे बाबा जेव्हा मम्मीला पैसे देतात ती सगळ्यात पहिले करत सेव्हिंग आहे. हाऊसवाईफचं फायनान्शियल विजडम प्लस ॲप्लिकेशन्स ऑफ फायनान्स नाऊ याचं कॉम्बिनेशन जर आपण करू शकलो, हाऊ गुड विल बी दॅट डे. तेच GGCने केलेलं आहे. Yes, you are right.